आपण पाहू शकता की माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांचं आगमन इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरच्या इथे होत आहे। माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचंही आगमन इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटरच्या इथे झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे रश्मीताई ठाकरे साहेब हे सर्वजण बिल्डिंगच्या उद्घाटनासाठी जात आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर बिल्डिंगचे उद्घाटन इथे होत आहे। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, अप्पासाहेब पवार सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, एज्युकेशनल सेंटर आणि
इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे. थोड्याच वेळात सभागृहातलाही कार्यक्रम सुरू होईल. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण सर्वांनी मास्कचा वापर करावा, तसेच सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावं. आज कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींचे थोड्याच वेळात सभागृहामध्ये आगमन होईल. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवरती किंवा स्विच ऑफ करावेत. मास्कचा वापर सर्वांनी करावा, तसेच सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावे. कार्यक्रम चालू असताना कृपया कोणीही उठू नये. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वप्रथम प्रमुख अतिथी सभागृहाच्या बाहेर पडतील, त्यानंतरच आपण सर्वांनी जागा सोडावी. आयुष्य गेलं काळ्या आईची सेवा करणे. आपल्या सर्वांची जेवणाची सोय दिनकर सभागृहामध्ये केलेली आहे. माननीय साहेब, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि राब तसेच आमंत्रित सर्व प्रमुख पाहुणे थोड्याच वेळात सभागृहामध्ये येत आहेत. आयुष्य
आजचे प्रमुख अतिथी माननीय उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे आगमन सभागृहामध्ये होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं आगमन सभागृहामध्ये झालेलं आहे. तसेच माननीय साहेब, माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेही आगमन सभागृहामध्ये झालेले आहे. कार्यक्रमासाठी सर्वांचे स्वागत. सर्वांचे स्वागत. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ट्रस्ट मार्फत उभारण्यात आलेल्या
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ट्रस्टमार्फत उभारण्यात आलेल्या इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. ग्रामीण माणसाचा विकास केंद्रस्थानी ठेवून बारामतीत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना माननीय साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली. अनेक वर्षापासून या ट्रस्टने शेती व शिक्षणासह विविध स्तरांवर राज्यात व देशात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. संस्थेचा 50 वर्षांचा प्रवास आपण आता व्हिडिओ फिल्मद्वारे पाहूया. आयुष्य गेलं काळ्या आईची सेवा करण्यात, पण हातात काही गवसना. घामाचं पाणी आणि राब राब राबणं, पण भरवसा कशाचाच नाही. ढगातनं पडला तर पाऊस, नाहीतर वाऱ्याबरोबर वाहणं ठरलेलंच. रानात ज्वारी बाजरी हुलगा नाही तर कुसळच. माणसाला 2 घास मिळणं, जनावरांची काय किमती. ब्रिटिशांनी काढलेल्या कालव्यांनी बारामतीचा काही भाग उलिताखाली आला, पण बाकी सगळा भकासच. ही दुष्काळ सदृश परिस्थिती होती 50 वर्षांपूर्वीची बारामती परिसराची. 60च्या दशकात परिसरातील परिस्थितीनं होरपळलेल्या इथल्या जनतेचं दुःख हेरलं. नुकतंच महाविद्यालयीन शिक्षण घेऊन समाजकार्याची सुरुवात केलेल्या एका ध्येयवादी तरुणानं. नाव होतं शरद गोविंदराव पवार. या दुःखावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी त्यांनी FAOच्या अधिकाऱ्यांची दिल्ली इथं भेट घेऊन त्या काळी चालू असणारं फूड फॉर हंगर या योजनेचं स्वरूप बदलून फूड फॉर वर्ल्ड अशी संकल्पना मांडली आणि याला FAOनं मान्यता दिली. ऑस्ट्रेलियन मिशनरीजच्या सहकार्यानं सुमारे 300 पाझर तलाव निर्माण केले. शेती, जलसंधारण आणि मृदसंधारण हा त्रिसूत्रीचा कार्यक्रम हिरहिरेनं हाती घेतला. दुष्काळी पट्ट्यात पाणी अडवलं, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, पशुधन वाढलं. पण एवढ्यानं शेती होत नाही. लोककल्याणाचं सामाजिक काम करण्यासाठी संस्थेचं व्यासपीठ असावं म्हणून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शरद पवार यांनी 22 जून 1971 रोजी बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात संस्थेनं शेतीला लागणाऱ्या पाण्याच्या सोयीसाठी बोरिंग, ब्लास्टिंग युनिट, पाणी उपशासाठी ऑइल इंजिन्स, शेतातल्या कामांसाठी ट्रॅक्टर आणि अवजारं तर दिलीच, पण त्याचबरोबर दर्जेदार बी बियाण्यांची सोयही केली. पिकांवरील शास्त्रीय प्रात्यक्षिकं शेतकऱ्यांना पाहायला मिळावी यासाठी साहेबांचे ज्येष्ठ सहकारी श्री गणपतराव पवार आणि त्यांचं कुटुंब यांनी त्यांची माळेगावच्या माळरानातील 45 एकर जमीन संस्थेच्या स्वाधीन केली आणि तिथं नियोजनबद्ध प्लांटेशन आणि फळबाग संदर्भातील कार्यक्रम हाती घेतले. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर राजकीय जबाबदाऱ्या वाढू लागल्यानंतर संस्थेचं कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आप्पासाहेब पवारांवर आली. शेतकऱ्यांच्या शाश्वत आर्थिक उत्पन्नाच्या निर्माणासाठी त्यांनी अनेक जोडधंदे सुचवले. इस्रायलमध्ये पाहिलेल्या गायींची अचंबित करणारी दूध उत्पादकता आपल्याकडे येण्यासाठी त्यांनी बायफ या संस्थेला सोबत घेत युरोपियन वळूबरोबर आपल्या गायीचं संकर करून दूध उत्पादन वाढवण्याचा प्रयोग केला. शेतीपूरक व्यवसाय सक्षम करण्यासाठी कोंबडी पालन, देशी शेळी पालन तसेच घरबसल्या स्त्रीला उत्पन्न मिळावं म्हणून रेशीम उद्योग यासारख्या जोडधंद्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. छोट्या वाटणाऱ्या प्रयत्नातून लाखो अंडी, हजारो टन चिकन आणि 60च्या दशकात त्या गायीवर संकर केल्यानं आज लाखो लिटर दूध
शहराकडे जाऊ लागलं. माननीय शरद पवार यांच्या अथक प्रयत्नातून बारामतीमध्ये डायनॅमिक्स सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या स्थापन झाल्या. दुधावर प्रक्रिया सुरू झाली. दुधाच्या पावडरचा वापर अधिक होण्यासाठी फेरेरो कंपनी बारामतीमध्ये आणली. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणात क्रांती घडून आली. परिसरात पाणी तर आलं, पण नियोजनाचं काय? पाट पद्धतीनं पाणी जास्त लागतंय, पण करावं काय? मानवी जीवनात कळीचा मुद्दा ठरू पाहणाऱ्या पाण्याच्या नियोजनाचं पहिलं पाऊल याच संस्थेनं टाकलं. 80च्या दशकात आप्पासाहेबांनी इस्रायल भेटीत पाहिलेलं ठिबक तंत्रज्ञान आपल्याकडे आलं तर तिप्पट क्षेत्र भिजू शकतं हे ओळखून संस्थेच्या प्रक्षेत्रावर ठिबक तंत्रज्ञानाचा प्रयोग राबवण्याला आरंभ केला आणि त्याचा प्रसार केला. आज देशाच्या शेती धोरणातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सूक्ष्म सिंचन धोरणाची सुरुवात याच संस्थेमुळे झाली. 60च्या दशकातील हजारो एकर पडीक जमीन ठिबक तंत्रज्ञानानं ओलिताखाली आली. जगाबरोबर इथल्या शेतकऱ्याला जोडायचं असेल तर त्या क्षेत्रातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अग्रगण्य संस्थांशी मेळ साधण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICAR मार्फत कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. पारंपरिक शेतीला फळबागांची जोड देण्यासाठी या भागात उपलब्ध असलेल्या रानटी बोरांवरच सुधारित वाणांची कलमं केली गेली. उत्तम रोपांच्या गरज पूर्तीसाठी फळरोप वाटिकांची निर्मिती करण्यात आली. जिरायतात तगून राहतील अशा डाळिंब, सीताफळ, अंजिराच्या बागांना उत्तेजन दिलं गेलं. सीइंग इज बिलिव्हिंग या तत्वाचा खऱ्या अर्थानं उपयोग परदेशात शिकलेल्या राजेंद्र पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून घेत देश परदेशातल्या वेगवेगळ्या भागात अभ्यास दौऱ्यांचं आयोजन केलं आणि इथल्या शेतकऱ्याला शिंदी, खजुरांसारख्या परिघा बाहेरच्या फळबागांचा देखील मार्ग दाखवला. याच काळात राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून माननीय शरद पवार यांनी रोजगार हमी योजनेतून राबवलेल्या फळबाग लागवड योजनेनं महाराष्ट्राला निर्यातदार बनवलं. पाणी आलं, शेती फुलायला लागली, उत्पन्नाचं साधन निर्माण झालं. पण लहानपणीच शिक्षणाऐवजी घरकामात अडकलेल्या मुलींचं काय? 90च्या दशकात संस्थेमार्फत मुलींसाठी शाळा महाविद्यालयाची निर्मिती झाली. आडवळणाच्या गावातल्या मुलींच्या राहण्याची सोय झाली. आर्थिक दुर्बल असलेल्या वंचित कुटुंबातल्या मुलींना शिक्षणाचा मार्ग खुला झाला. सुरुवातीला 300-400च्या वर नसलेल्या मुलींच्या वसतिगृहात आज देशभरातील 4,500हून अधिक विद्यार्थी राहत आहेत. माननीय शरद पवार यांच्या अथक प्रयत्नातून बारामतीमध्ये विविध उद्योग आपली मुळं धरू लागले होते. मग आपल्या भूमिपुत्रांनी यामध्ये कमी का पडावं? म्हणूनच संस्थेनं ITIची स्थापना केली. आयुष्यभर अवतावर खपलेल्यांची पुढची पिढी कुशल कामगार आणि उद्योजक बनली. आप्पासाहेबांच्या निधनानंतर 2000 साली संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांनी चेअरमन पदाची धुरा राजेंद्र पवार यांच्यावर सोपवली आणि संस्थेच्या आधुनिकतेच्या वाटचालीचं नवं पर्व सुरू झालं. जागतिक स्तरावर कृषी क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या घोडदौडीकडे बारकाईनं लक्ष ठेवत त्यांनी संस्थेमार्फत अभिनव उपक्रम राबवायला सुरुवात केली. त्यांच्या परदेशातल्या शेती क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग संस्था आणि शेतकऱ्यांना होऊ लागला. संस्था ही एका व्यक्तीच्या विचारातून न चालता संस्थेतल्या व्यक्तींचा खुबीनं वापर करत सांघिक काम करण्याची पद्धत संस्थेत रुजवली गेली आणि त्यामुळे संस्थेनं एक वेगळी उंची गाठायला सुरुवात केली. कृषी विज्ञान केंद्रामार्फत दुष्काळी परिस्थितीत होरपळणाऱ्या जनावरांसाठी मुरघास तंत्रज्ञानाचा प्रसार झाला. संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत गरजेनुरूप शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले गेले. मूलस्थानी जलसंधारण तंत्र, भूअंतर्गत निचरा प्रणाली, शेततळं, मल्चिंगचा वापर, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, उती संवर्धन, पॉलीहाऊस, बीज प्रक्रिया या उपक्रमांबरोबरच विविध विषयांवर देश विदेशातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन, विविध प्रशिक्षण यांच्या आयोजनात संस्थेनं नेहमीच पुढाकार घेतला. नवीन काळाला अनुसरून कम्युनिटी रेडिओ सेंटर, कृषिक ॲप, SMS सुविधा यांसारख्या सुविधांचा वापर सुरू केला गेला. थेट उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेचा वापर करत
धान्य महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. 60च्या दशकात घामाचं दाम धान्यातून घेणारी त्यावेळच्या महिलेची पुढची पिढी आज स्वतःचा शेतमाल विक्री करत स्वावलंबी बनली. कोरडा दुष्काळ, अस्मानी संकट, वाढता भांडवली खर्च आणि त्यामुळं वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यामुळं निराशेच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी संस्थेनं चैत्र पालवी या परिसंवादाचं आयोजन केलं. यामुळं हजारो उद्यमशील शेतकऱ्यांना नव्या वाटांचा ध्यास घ्यावासा वाटू लागला. या परिसंवादात आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी तळमळीनं कार्य केलेल्या आदरणीय अप्पासाहेब पवार यांच्या नावे प्रगतिशील शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो. शेतकऱ्याला अद्ययावत तंत्रज्ञान समजून सांगण्यासाठी कृषी प्रदर्शन सुरू झाले. पंढरीप्रमाणे आधुनिक शेती तंत्रज्ञानाची भूक भागवण्यासाठी लाखो शेतकऱ्यांनी इथं भेट द्यायला सुरुवात केली. कुटुंबाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर महिला सक्षमीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे वेळीच ओळखून संस्थेच्या विश्वस्त माननीय सौभाग्यवती सुनंदा पवार यांनी ही धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. घरात राहणाऱ्या गृहिणीला आर्थिक बळ मिळावं या हेतून संस्थेमार्फत स्त्रियांचं एकत्रीकरण करून बचत गटांची स्थापना करण्यात आली. गृहिणीला बळ मिळालं, ती स्वतंत्रपणे उद्योग करू लागली. तिला भीमथडी जत्रेमार्फत बाजारपेठ उपलब्ध झाली. शहरातल्या ग्राहकांनाही खिशाला परवडेल आणि तिलाही 4 पैसे राहतील याची तजवीज झाली. कधी काळी पोट भरायला महाग असलेली तिची पुढची पिढी आज तिचं उत्पादन परदेशात पाठवून विकू लागली. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या गावाकडच्या महिलांना आरोग्य शिबिरातून आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या. सॅनिटरी नॅपकिनच्या वापराबद्दलचं मुलींचं अज्ञान दूर करून ते कमी खर्चात तयार करून त्याचं गावागावात मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आलं. युवतींच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंसिद्धा, परिवर्तन व्याख्यानमाला, महाभोंडला, सृजन महोत्सव, मुलींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण असे अनेक उपक्रम सुरू केले. ट्रस्टनं पूर्वी हाती घेतलेलं जलसंवर्धनाचं कार्य पुढेही अविरतपणे चालू ठेवण्यासाठी सौ सुनंदा पवार यांनी लोकसहभाग आणि सेवाभावी संस्थेच्या मदतीनं मोठी चळवळ उभारली. शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीला शास्त्रोक्त शेतीची ओळख व्हावी हा उद्देश ठेवून कृषी महाविद्यालयाची स्थापना झाली. आधुनिकीकरण गरजेचं असल्यानं संस्थेनं पारंपरिक कृषी शिक्षणात बदल करण्याचं ठरवलं. याचसाठी नेदरलँड्समधील जागतिक मानांकित व्हॅन हॉल लॅरेन्स्टाईन विद्यापीठाशी करार केला. गावाकडची मुलं, शेतकरी आणि शिक्षकांना जागतिक शेतीशास्त्राची ओळख आणि कौशल्य प्राप्त झाले. जगातल्या उत्तमातील उत्तम नामवंत संस्थांशी करार झाले. ज्ञानाची देवाणघेवाण सुरू झाली. आज संस्थेचे एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक, अर्थ विद्यापीठ कोस्टारिका, युनान विद्यापीठ चीन, यूसी डेव्हिस विद्यापीठ कॅलिफोर्निया यासारख्या जागतिक अग्रमानांकित विद्यापीठांशी शैक्षणिक करार झाले आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी म्हणून संस्थेनं माननीय शारदाबाई पवार, माननीय शरदचंद्रजी पवार आणि माननीय अप्पासाहेब पवार यांच्या नावे शिष्यवृत्तीची नवीन योजना चालू केली. 60च्या दशकातील दुष्काळानं गांजलेल्या शेतकऱ्याच्या पिढीतील नातवंड आता आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा कारभार सांभाळत आहेत. स्वतःच्या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय उंचीवर नेलेल्या विद्यार्थी उद्योजकांचं यश संस्थेच्या दूरदृष्टीची साक्ष देते. संस्थेनं आरोग्य आणि सेवा क्षेत्राचंही महत्त्व जाणलं. नर्सिंग तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग सुरू झाला. सद्यस्थितीतील प्रशासकीय क्षेत्र, उद्योग तसेच शेतीसह अनेक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी घेतलेली भरारी संस्थेच्या कामाची साक्ष देते. गेल्या 50 वर्षांच्या वाटचालीमध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या प्रती असलेल्या स्नेहभावामुळे देशाचे राष्ट्रपती, अनेक पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, धोरणकर्ते आणि शेकडो मान्यवरांनी संस्थेला भेटी दिल्या. संस्थेचं सक्षमपणानं वाढणारं कार्यक्षेत्र तसेच तिची सामाजिक क्षेत्रातील योग्य वाटचाल पाहून अनेक सेवाभावी संस्थांनी आर्थिक मदतही दिली. याबरोबरच युरोपियन युनियन, वर्ल्ड बँक
यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि नीती आयोगाप्रमाणे अनेक केंद्रीय संस्थांचे प्रकल्प संस्था राबवते आहे. काळानुरूप बदलायला हवं. पायाभूत सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या. त्याचा विस्तार आणि आधुनिकीकरण व्हायला हवं. म्हणून कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, अप्पासाहेब पवार सभागृह, आंतरराष्ट्रीय अतिथीगृह, शारदा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि मुलामुलींची अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त वसतिगृह यांची निर्मिती झाली. आज ही संस्था शेतीची प्रयोगशाळा आणि संशोधनाचं ज्ञानपीठ बनत चालली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं बदल करणारी ही संस्था. तिला द्रष्ट्या अध्यक्षांची तसेच माननीय अजितदादा पवार आणि सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांची वेळोवेळी साथ मिळाली. जगाच्या बाजारात विकला जाईल अशा निर्यातक्षम भाजीपाल्याच्या निर्मितीसाठी भारतातील पहिलं डच तंत्रज्ञान आधारित भाजीपाला गुणवत्ता केंद्र, शेतकऱ्यांना विविध पिकांची निरोगी रोपं मिळण्यासाठी अत्याधुनिक ऊती संवर्धन प्रयोगशाळा, नाविन्यपूर्ण संशोधनात्मक क्षमतांना प्रोत्साहन मिळवून नवउद्योजक घडण्यासाठी नीती आयोग अर्थसहाय्यित जागतिक दर्जाचं अटल इन्क्युबेशन सेंटर, नर्सिंग, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी, सोशल सायन्स इत्यादींच्या रिसर्च प्रयोगशाळा, ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांचं प्रावीण्य देशसेवेला उपयोगी पडण्यासाठी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर अशा अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांची उभारणी संस्थेत होत आहे. जनावरांची उत्तम जाण असलेल्या विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेत देशी गोवंश सुधार प्रकल्प राबवला जातो, ज्याची पायाभरणी नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काउटन यांच्या शुभ हस्ते झाली. स्वप्नवत दिसणारा हा प्रवास स्वप्न नाही, हे आहे वास्तव. होय होय, बदल घडू शकतो, इच्छाशक्ती प्रबळ असेल तर. संस्थेचं काम इथंच संपलेलं नाही. काळानुरूप प्रत्येक पिढीच्या गरजा आणि प्रश्न सतत बदलत असतात. अशा बदलांची चाहूल घेत प्रगत विज्ञानाची कास धरून देश विदेशातील शिक्षण आणि संशोधन संस्था यांच्या सामंजस्यानं, केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं आणि कॉर्पोरेट व स्वयंसेवी संस्थांच्या सढळ मदतीनं संस्था आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन आणि सर्व विश्वस्तांच्या सोबतीनं नवीन क्षितिज पादाक्रांत करीत आहे. 50 वर्षांपूर्वीच्या त्या शेतकऱ्याच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आम्ही बांधील आहोत. धन्यवाद. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार संस्थेचे चेअरमन माननीय राजेंद्र पवार यांना जाहीर झाला. संस्थेला यासाठी सार्थ अभिमान आहे. प्रास्ताविकसाठी आमंत्रित करतीये कृषी रत्न माननीय राजेंद्र पवार यांना. नमस्कार. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष माननीय पवारसाहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब, सौ रश्मिताई ठाकरे, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, खासदार सौ सुप्रियाताई सुळे, प्रसिद्ध उद्योजक बाबा कल्याणी, अतुल किर्लोस्कर, विजय शिर्के, राजू बारवाले, दीपक छाबरिया, जगन्नाथ शिंदे, रमेश थोरात, प्रतापराव पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय मामा शिंदे, रोहित पवार, डॉक्टर नीलमताई गोरे, पौर्णिमा तावरे, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत कुमार पाटील, डॉक्टर संतोष भोसले, डॉक्टर मॅथ्यूज आर व्यंकटरमण, IIT कानपूरचे व कृषी परिषदेचे अधिकारी व सर्व उपस्थित व पत्रकार, या सर्वांचे मी स्वागत करतो. गेली 50 वर्षाची संस्थेच्या वाटचालीची चित्रफीत आपण आत्ताच पाहिली. सुरुवातीच्या 5 वर्षात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी डे टू डे संस्थेचे प्रशासन पाहिले. त्यानंतर अप्पासाहेबांनी 25 वर्षे शेतकऱ्यांसाठी या संस्थेमार्फत योगदान दिले आणि मागील 20 वर्षापासून मी सर्व विश्वस्तांसह पवारसाहेबांच्या सहकार्याने काम करीत आहे. संस्थेच्या 50 वर्षाच्या वाटचालीनिमित्त आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी प्रकल्प, आज उद्घाटन केलेले इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर, सायन्स पार्क,
ऑलिम्पिक दर्जाचे जलतरण तलाव आणि एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटसाठी प्रयोगशाळा हे प्रकल्प हाती घेत आहोत. तर पुढील 25 वर्षाच्या म्हणजे अमृत महोत्सवी वाटचालीमध्ये अर्बन ॲग्रिकल्चर, शाश्वत शेती, रिसर्च, नीड बेस्ड एज्युकेशन, गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर भर देण्याचा आमचा मानस आहे. आज उद्घाटन केलेल्या इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर उभारणीसाठी नीती आयोगाकडे आमच्या सर्व प्राध्यापकांनी उत्तम सादरीकरण करून देशात मंजूर झालेल्या 72 सेंटरपैकी कृषीचे सर्वात मोठे सेंटर उभारण्याचा अथक परिश्रम घेतले. यात संस्थेचे अध्यक्ष पवारसाहेब, अजितदादा, सुप्रियाताई, प्रतापराव पवार यांच्या सहकार्याने अनेक उद्योजक सहभागी झाले. यापैकी माननीय विजय शिर्के यांनी आप्पासाहेब पवार सभागृह व या सेंटरला भरीव मदत दिली. तसेच माननीय अतुल किर्लोस्कर, माननीय दीपक छाबरिया, माननीय सुधीर मेहता, माननीय वेंकटरमणन, माननीय राजू बारवाले, सीरम इन्स्टिट्यूट, बजाज ग्रुप, गोदरेज ग्रुप, अलाना ग्रुप, माननीय दिलीप संघवी, अदानी फाउंडेशन, माननीय जगन्नाथ शिंदे, PDCC बँक, डॉक्टर संतोष भोसले, तसेच कायम संस्थेला मदत करणारे सकाळ ग्रुप, बारामती ॲग्रो, भारत फोर्ज, नांदेड सिटी, टाटा ट्रस्ट यांच्याकडून संशोधन, जलव्यवस्थापन व शैक्षणिक कार्यास आर्थिक मदत मिळाली. संस्थेच्या इंजिनियर सय्यद व त्यांची टीम, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर श्री कर्णे व त्यांची टीम, आर्किटेक्ट श्रीकांत अनपट, श्री अभय पाटील त्यांची टीम, ग्रीन बिल्डिंगसाठी प्रशांत तनपुरे व त्यांची टीम, अकाउंट आणि परचेसची टीम, सर्व प्राध्यापक यांनी अहोरात्र काम केले आहे. करोनाच्या निर्बंधांमुळे सर्व काम ठप्प झाले होते. मजूर चालत गावी गेले. नियमात शिथिलता आल्यानंतर याच मजुरांना विमानाने आणले. कंपन्यांनी टाईल्स, सिमेंट पोहोचले. मजुरांची राहण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे एकही कोविड केस नव्हता. 3 महिन्यांपूर्वी इमारत पूर्ण झाली. संस्थेचे CEO निलेश नलावडे हे नेदरलँड येथे शिक्षणासाठी होते. त्यांनी पदवी घेताना अशा सुविधा भारतात उभारण्याचे स्वप्न पाहिले. त्यांनी नेदरलँड देशाच्या भारत प्रतिनिधी निवडीनंतर पवारसाहेबांना आमंत्रित केले. पवारसाहेब यांनी दोन्ही देशाच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यास पुढाकार घेतला. मीही नेदरलँडला जाऊन तेथील सोयीसुविधा पाहिल्या, तज्ज्ञांना सोबत घेण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यातून या नाविन्यपूर्ण इकोसिस्टीमची निर्मिती झाली. 2019 पासून डॉक्टर संतोष भोसले, सतीश राऊत, निलेश नलावडे यांनी एकत्रित प्रस्ताव तयार केला. त्यास देशातील परदेशातील शैक्षणिक संस्था व कॉर्पोरेट जोडले गेले. केंद्रातून योजना जाहीर झाल्यानंतर संस्थेच्या जया तिवारी, सोनाली सस्ते, अमित काळे, श्रीकांत कर्णेवार यांनी केंद्राकडे सादरीकरण केले आणि भारतातील सर्वात मोठे कृषीचे इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज होत आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. मागील सरकारच्या काही चुकांमुळे कृषी शिक्षण धोरणात अडचणी निर्माण झाल्या. याचे वास्तववादी चित्र मी आपणासमोर विनंतीपूर्वक मांडू इच्छितो. रिसर्च व एक्सटेन्शनची ताकद अफाट आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाने काढलेल्या तुरीची व्हरायटी BDN 711 आम्ही कर्जत जामखेडमध्ये पसरवली. गावागावात जाऊन त्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तीच जमीन, तोच खर्च, तोच पाऊस असूनसुद्धा उत्पादनात आज प्रति एकर 1.5 ते 2 क्विंटलने वाढ होईल. तर उत्पन्नात एका तालुक्यात 12 ते 14 कोटी वाढ होईल. राजगुरुनगर येथील कांदा टिकाऊ अधिक उत्पन्न देणारा आहे. त्यातून भविष्यात बारामतीतील जिरायत भाग, मान, कर्जत तालुक्यात 1.5 पटीने उत्पन्न वाढेल. ही सरकारी विद्यापीठांची किमया आहे. राहुरीतील कांदा व इतर बियाणांनाही प्रचंड मागणी आहे. महाराष्ट्रात साधारणपणे 2 गावांना एक असे कृषी सेवक आहेत, पण ते शेतकऱ्यांना मार्गदर्शनाऐवजी सबसिडी वाटप, सर्वे, कागदपत्रांची पूर्तता यातच व्यस्त आहेत. पिकांच्या बाबतीत नवीन व्हरायटी व नवसंशोधनापासून ते वंचित आहेत. त्यांना आम्ही संशोधन केंद्रातील तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले. यामुळे त्यांच्यात सकारात्मकता आली. हे धोरण सरकारने राबवले तर अख्खा महाराष्ट्र बदलू शकतो. हीच ती एक्सटेन्शनची ताकद आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांना अधिस्वीकृती काही अटी टाकून दिली. आज त्यांची 50% पदे रिक्त आहेत. त्या पदांवर अतिरिक्त ताण आहेत. त्यामुळे संशोधनाला मर्यादा येत आहेत. बियाणाला प्रचंड मागणी आहे, पण बियाणांवर संशोधन करायला मनुष्यबळ नाही.
त्यामुळे विद्यापीठांचे भवितव्य धोक्यात येणे नाकारता येत नाही. दुसरीकडे आमच्यासारख्या संस्थांची क्षमता आहे, पण राज्य सरकारची मान्यता नाही. अधिस्वीकृती असणारे कृषी महाविद्यालय बारामती हे एकमेव कॉलेज असून सुद्धा MSc नाही, PhD तर त्याही पलीकडची. मागील सरकारच्या मंत्र्यांनी कृषी शिक्षणाचे धोरण बदलून स्वतःच्या अधिकारावर गदा आणली व विनाकारण 1983ची घटना बदलून कृषी शिक्षण उच्च शिक्षण विभागाकडे जोडले. हे वास्तव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री यांना अवगत केल्यानंतर याबाबत 5 बैठका झाल्या. शासनाने समित्या बनवल्या, पण धोरणात्मक निर्णय अद्याप नाही. निदान कृषीचे खाजगी विद्यापीठ स्थापनेस मान्यता मिळावी ही अपेक्षा. महाराष्ट्र सरकार प्राध्यापकांच्या पगारासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देते. UGCच्या नियमानुसार प्राध्यापकांना देण्यात आलेल्या आठवड्यातील 20 तासांमध्ये या इन्क्युबेशन व इनोव्हेशन रिसर्च सेंटरमधील प्रयोगशाळा वापरून संशोधन आम्ही करणार आहोत व हेच इतर संस्थांना सरकारने बंधनकारक केले तर महाराष्ट्र संशोधनात अग्रेसर होईल. ग्रामीण भागातील विद्यार्थी आम्हाला ज्युनियर कॉलेजपासून PhD पर्यंत घडवायचे आहेत. आम्हाला शिक्षणासाठी आर्थिक मदत नकोय. केवळ धोरण, कायदे काळाला धरून जगाबरोबर केले तरच या स्पर्धेत आम्ही टिकू. यासाठी सरकारी अधिकारी वर्गाने प्रत्येक प्रकल्पाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून वेळकाढूपणा व लाल फितीचा कारभार नकारात्मकता कमी करावी. त्यांनी समाजाप्रती नाविन्याप्रती संवेदनशीलता आस्था दाखवून वेगवान निर्णय घ्यावेत व धोरणे करावीत. तामिळनाडू राज्याने विद्यार्थी नीट परीक्षेत आत्महत्या करतात हे पाहून त्यांच्या सभागृहात सर्वानुमते नीट परीक्षेवरती बहिष्कार टाकला. देशातील निम्म्याहून अधिक राज्ये CET व 12वी 50-50% गुण ग्राह्य धरतात. मागील सरकारने हे धोरण स्वीकारण्याऐवजी कदाचित क्लास चालकांच्या प्रेमळ दबावाखाली बळी पडून क्लास सिस्टीमला चालना दिली व 12वीचे महत्त्व शून्य केले. CETचे 100% गुण ग्राह्य धरले जातात, ज्याच्या केवळ क्लासेसची फी 2.5 लाखापर्यंत आहे की ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोसू शकत नाही. परिणामी समांतर शैक्षणिक यंत्रणा तयार झाली आहे व या 2 वर्षात ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील कित्येक मुले CETच्या कामी मार्कामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिली. भारत दुधात 1 नंबर म्हणून शेखी मिरवतो, पण किती जनावरात? कमी जनावरात जास्त दूध उत्पादनात आज जग पुढे आहे. ज्या महाराष्ट्रात दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा आहे तिथे आत्महत्या जवळपास नाहीत. इतके वेटरनरीचे महत्त्व आहे. 5,000 जनावरांमागे 1 डॉक्टर असून सुद्धा राज्यात 1,500हून अधिक जागा रिक्त आहेत. संपूर्ण इंडस्ट्री तज्ज्ञांवर नव्हे ते LSSवर चालते. राज्यात दरवर्षी 480 डॉक्टर डिग्री घेऊन बाहेर पडत आहेत. त्यातील बरेच सरकारी नोकरीत जातात. उरलेले पेट डॉक्टर म्हणून वेटरनरी काउन्सिलने खाजगी कॉलेज न देण्याचा कायदा केंद्र सरकारकडून मंजूर करून घेतला. त्यांना स्पर्धाही नको आणि गुणवत्ताही नको आहे. दुग्ध व्यवसायाला गती आणण्यासाठी आम्ही ICAR व राहुरी कृषी विद्यापीठाच्या परवानगीने देशात एकमेव पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रमाचे कॉलेज चालू केले, पण तोही प्रयत्न मागील सरकारने हाणून पाडला. आमचे विद्यालय बंद पाडले. 80च्या दशकात महाराष्ट्रात खाजगी इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज नव्हते. कर्नाटकाला जावे लागायचे. तिथे मात्र बूम होता. त्यावेळच्या महाराष्ट्रातील सरकारने खाजगी शैक्षणिक संस्थांना परवानगी दिली. त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांमध्ये मराठी अधिकारी आहेत, कामगार आहेत, अन्यथा तेही बाहेरून आणावे लागले असते. त्यामुळे खाजगी वेटरनरी कॉलेजला परवानगी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा ही अपेक्षा. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, वॅक्सिन तयार करणाऱ्या कंपन्या व सर्वांमुळे राज्य कोरोनातून बाहेर पडल्यासारखे वाटते आहे. खरे तर अर्थखरण हे केवळ शेतीने वाचवले. शेती चालू होती. आमच्या संस्थेत प्राध्यापकांनी शेतीत काम केले, अगदी रोपाच्या निर्मितीपासून. पण अशा किती संस्था आहेत? आम्ही खूप लहान आहोत. सूचना देण्याचा आमचा अधिकार नाही. पण परत शाळा व कॉलेज बंद करण्याचा निर्णय झाला तर विद्यार्थी व संस्थांचे अपरिमित नुकसान होईल. यासोबत मी येथे नमूद करू इच्छितो की नव्याने उद्घाटन केलेल्या इमारतीत शेतीसाठी 25 वर्षे योगदान दिलेल्या स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब पवार यांचे नाव देण्याचे संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्तांनी निश्चित केले आहे. तर राज्यात व देशात कृषी धोरणाबाबत उत्तम योगदान देणाऱ्या माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नाव भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय बारामतीला देण्याचे विश्वस्त मंडळाने विद्यापीठाच्या मान्यतेने निश्चित केले आहे.
आज या ठिकाणी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री व आपणासह इतर सर्व मान्यवर यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. काही संशोधनानुसार चीनसारख्या देशांमध्ये आज दर 40 विद्यार्थ्यांमागे एक उद्योजक तयार होत आहे, तर आपल्याकडे मात्र 10,000 विद्यार्थ्यांमागे एक उद्योजक अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी या इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटरमधून जगासमोर असणाऱ्या समस्यांना उपाययोजना घेऊन येणाऱ्या तरुण पिढी उद्योजक निर्मितीचे स्वप्न आम्ही आपल्या व उद्योजक विश्वाच्या सहकार्यातून पूर्ण करण्याचा संकल्प या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. कोणतीही गोष्ट उच्च कोटीला नेण्यासाठी एक तप, एक पिढी आणि अनेक लोकांचे काम करावे लागते. आत्ताच उद्घाटन झालेल्या भव्य इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर बद्दलची चित्रफीत आपण आता पाहूयात. We as Indians dream of India to be the largest economy in the world. But the farmers, innovative agripreneurs and researchers lacked an enforceable standard mechanism for inputs and know-hows in entrepreneurial skills. People in rural areas are still deprived of all such facilities, and that is why there is a growing need for rural development. And hence the decision of establishing such facilities, such a platform was taken for the rural youth in the Tier 3 region like Baramati. Agricultural Development Trust found its way through the central government's Atal Innovation Mission by Niti Aayog. Out of around 3,000 applicants from all over India, Agricultural Development Trust was one of the selected organizations in 2019 with the specific domain that is agriculture. When we talk about entrepreneurship, we immediately visualize urban areas entrepreneurs mainly involved in IT or corporate sectors. Small rural budding startups are always ignored, especially those who are involved in the supply of agriculture inputs. There was a need to create and develop an entrepreneurial culture in this rural youth, even research to solve the real-life problem of society and commercializing this research into scalable ventures is a must. Now, to work on the innovative ideas of youngpreneurs who have taken up the task to the Agricultural Development Trust. The Trust adopted many innovative technologies in farming, dairy, and education through its various successful projects and work on the dissemination of these new technologies. In order to become a successful entrepreneur and survive in the market, these ideas and innovations needed to be sharpened and transformed into proof of concept to reach the market. So, with a strong focus on agriculture and allied technologies, Agricultural Development Trust has created an ecosystem that promotes academia, extension, entrepreneurship, and research. The Trust foresees the best possible outcomes of these initiatives. Keeping this in mind, the chairman of the Trust, Mr. Rajendra Pawar, visited world-renowned institutes focusing on innovation and research. After visiting the top institutes, we decided to bring out the best possible to establish the state-of-the-art agriculture and allied-based incubation and scientific research facility to bridge the gap between the modern infrastructure facilities and the rural youth willing to take up entrepreneurship and research together. When these youngsters or innovators come to us with their idea or innovations, they don't have any idea how to take it further. Most of the incubation centers are situated in metropolitan cities. So now we have taken efforts to bring this world-class facility in Tier 3 region of Baramati, where we can provide a platform to these startups to connect with national and international networks. With the vision of establishing a world-class innovation, incubation and scientific research center,
we proudly present to you the new premises facility. Co-working space is a modern, work-friendly, open environment with the facilities like conference rooms, meeting rooms, individual cabins having total capacity of 50 plus seats, offering one-of-its-kind kitchen studios designed and developed to promote food innovation. This kitchen studio will also be offered to self-help groups and individual micropreneurs, the inspiration station to get refreshed in between the mid-office hours. To perform innovative experiments to analyze the day-to-day effectiveness of their products, an analytical lab has been set up. This lab will also help the FPOs with soil testing, milk testing, disease diagnostics, and fruits and vegetable pesticides residue testing. In-house makerspace and fabrication lab facilities with all the modern equipment facilities to convert their ideas into real-life solutions is offered. This space will help startups to work on their prototypes and minimum viable products by performing as an active catalyst to promote innovation amongst the school and university students. The Design Thinking Lab to shape the ideas of innovators. A state-of-the-art media lab facility with all the modern mass communication gadgets and a training room furnished to run workshops, seminars, subject-specific training sessions to empower the incubated startups with the modern skills required to outgrow in their respective ventures. The auditorium is one of its kind with the capacity of 300 seats. Research laboratories of microbiology, botany, chemistry and physics with all advanced instruments are made available to undergraduate, postgraduate, research scholars and faculty members to carry out the interdisciplinary research. We have built a pool of mentors with a diverse expertise in their respective subjects. The center also provides and designs thinking sessions to the startups for networking and sharing of their thoughts and contacts. To attract, inspire, and accelerate the startups, we organize different cohorts on diverse themes like food processing, health tech innovations, agri-tech innovations, and farm mechanization. With 2 years of inception, we have achieved in extending our boundaries not only limited to the state, but nationally with 32 startups incubated, 45 mentors and business ventures from versatile sectors and 12 IPR registered. Along with all these infrastructure, several marketing platforms to these startups to reach the end users or beneficiaries on a large scale are provided. We have conducted training and workshops and network building with corporate and academic partners to create an ever-evolving startup ecosystem. This transformation couldn't have been achieved without the steady and sturdy support of the founder pillar, Honorable Mr. Sharad Pawar. We are also thankful to other partners for their contribution in the accomplishment of this dream. Still, a long way to go. But the day is not far when our young agripreneurs will compete in the global market and the Indian agrarian community reaching the heights globally. यानंतर मी माननीय सुप्रियाताई सुळे यांना विनंती करते की त्यांनी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रोग्रामबद्दल आपल्याला माहिती द्यावी. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. माननीय मुख्यमंत्री, माननीय रश्मिताई, आपण आज आवर्जून उपस्थित राहिला. सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते. आणि आज आपण सगळेच सणाचा दिवस असला तरी आज बारामतीला आलात आणि आमची खरंच दिवाळी तुमच्या सगळ्यांच्या आगमनामुळे आजच आमची दिवाळी साजरी होते. ह्यावर्षी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आदरणीय पवार साहेबांचं सहस्त्रचंद्र दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे दुसरा काही वेगळा कार्यक्रम करायच्या ऐवजी आम्ही एक फेलोशिप घ्यायचा निर्णय घेतला आणि माननीय अनिल काकोडकरजी त्या फेलोशिपचे अध्यक्ष आहेत
आणि महाराष्ट्रातल्या असंख्य युवक आणि युवतींना ही फेलोशिप 3 भागामध्ये विभागली आहे. एक ॲग्रिकल्चर, दुसरं लिटरेचर आणि तिसरं शिक्षण आहे. आणि ह्याच्यावर आम्ही एक छोटीशी फी ती बनवली आहे. पण मी माननीय काकोडकर साहेबांचे आणि विवेक सावंतांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यामुळे ही फेलोशिप आम्ही करू शकलो. ह्या फेलोशिप जवळपास त्याच्यामध्ये दरवर्षी 150 मुलं आणि मुली, आणि त्याच्यात या फेलोशिपमध्ये 50% मुलं आणि 50% मुली असंच त्याचं डिव्हिजन आम्ही केलेलं आहे. आणि या फेलोशिपमध्ये अतिशय चांगला आम्हाला रिस्पॉन्स येतो आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की या फेलोशिपमध्ये फक्त शहरासाठी नाही आहे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून एक युवक आणि एक युवती ह्या फेलोशिपमध्ये त्यांना ॲप्लिकेशन करायची आपण संधी देणार आहोत. ही पूर्णपणे पारदर्शकपणे ऑनलाईन पद्धतीने होईल. आणि आज तुम्हाला थोडासा आढावा द्यायचा म्हणजे आज अहमदनगर, सोलापूर, नाशिक, बीड, सातारा, यवतमाळ, उस्मानाबाद, जळगाव, बुलढाणा ह्या प्रत्येक अनेक अशा सगळ्याच जिल्ह्यांमधून ह्या तिन्ही फेलोशिपसाठी आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फॉर्म्स आलेले आहेत. आणि ती जी फेलोशिप ॲग्रिकल्चरची होईल ती खूप थोडीशी वेगळी आपण केलेली आहे, ज्याचा उल्लेख माननीय राजूदादांनीही त्यांच्या भाषणात केला की इनोव्हेटिव्ह गोष्टी ज्या शिक्षणाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करावं म्हणून ही 1 वर्षाची ॲग्रिकल्चर फेलोशिप आहे, ज्याच्यात 80 मुलं मुली असतील, 40 मुली 40 मुलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून. आणि ते बूट कॅम्प त्याचा असेल जो इथे बारामतीत असेल, 1 महिना त्यांना इथे येऊन राहायचं असेल आणि वर्षभर त्यांना हँड होल्डिंग करू. त्यांना जो कुठलाही ॲग्रिकल्चरमधला मेंटर लागेल त्याचं हँड होल्डिंग करून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून एक व्यवसाय करावा, हा त्याच्यामागचा विचार आहे. तशीच जी आम्ही फेलोशिप सुरू करतो आहे शिक्षकांसाठी, त्याच्यात MKCLची मदत घेऊन आम्ही शिक्षणात काही इनोव्हेशन ज्या गोष्टी होत असतात त्याचं डॉक्युमेंटेशन करून सरकारशी बघून पॉलिसी मेकिंग लेवलला काय काम करता येईल का, एज्युकेशनमध्ये एक चांगला बदल करता येईल का, हा त्याच्या मागचा विचार आहे. आणि तिसरा आहे तो म्हणजे सगळा लिखाणावर. आज आपण बघतोय लायब्ररीज ओस पडू लागल्या आहेत आणि त्याच्यामुळे लिखाणाकडे फारशी युवक आणि युवती आता वळत नाही आहेत. पण हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि चांगले ग्रंथ छापले जातात पण त्यांची विक्री खूप कमी झाली आहे. आणि ह्या सगळ्या मुलं-मुलींना जे चांगले कविता करतात किंवा चांगलं लिखाण करतात त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून महाराष्ट्रातले जे प्रसिद्ध साहित्यिक आहेत असे 50 साहित्यिक आमच्याबरोबर ह्याच्यात काम करणार आहेत. आणि चांगलं लिखाण करून चांगली पुस्तकं आणि चांगल्या कविता पुढच्या पिढीला मिळाव्या, हाच त्याच्या मागचा विचार आहे. अशा 3 व्हर्टिकल्समध्ये आम्ही पहिल्या टप्प्यात काम करतो आहे. पुढच्या 2-3 वर्षात एकदा हे 3 व्यवस्थित फेलोशिप्स झाल्यानंतर मग कदाचित अजून नृत्य असेल, कला असेल, ह्याच्यात आम्ही हे फेलोशिप्स एक्सपॅन्ड करणार आहोत. पण आपल्याला सगळ्यांना विनंती राहील की आपण जरूर आमच्या या वेबसाईट करा. त्या वेबसाईटचं नाव आहे शरद पवार फेलोशिप फ्रॉम इन्स्पिरेशन टू एक्सलन्स. त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करीन त्याची एक फीत आपण थोड्यात वेळात. धन्यवाद ताई. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रोग्रामबद्दलची एक छोटी व्हिडिओ क्लिप आपण आता इथे पाहणार आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या 60 वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक कल्याण, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारक असं काम केलंय. त्यांच्या ह्या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण ह्या क्षेत्रांसाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरू, गुणवंत आणि नव्याने काही करू पाहणाऱ्या तरुण तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करून देण्याचा हा प्रयत्न आहे. शेती क्षेत्रासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रिकल्चर सुरू करण्यात आली आहे. आदरणीय पवार साहेबांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मार्गदर्शन ह्यामुळे भारतातील शेती क्षेत्रातील संशोधन आणि नाविन्यपूर्ण बाबींना प्रोत्साहन मिळालं. भारतीय कृषी संशोधन मंडळ अर्थात ICAR ह्यासारख्या संस्थांना बळ लाभलं. शेती क्षेत्रातील भावी नेतृत्व आणि बदल घडवण्याची क्षमता असणाऱ्या तरुण तरुणींना ओळखून त्यांना सक्षम करणं
हा या फेलोशिपचा मुख्य उद्देश आहे. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे यामध्ये स्त्री पुरुष समानतेचे सूत्र जोपासत 80 तरुण तरुणींना प्रत्येकी 40च्या 2 बॅचमध्ये संधी दिली जाणार आहे. फेलोशिपची अंमलबजावणी करण्याच्या पहिल्या वर्षात हवामानास अनुकूल असणारी शेती, प्रभावी उत्पादन, रसायनमुक्त शेती आणि वन्य प्राण्यांचे हल्ले रोखणे अशा प्रमुख लक्षित क्षेत्रांवर भर देण्यात येत आहे. याशिवाय फेलोंना वार्षिक 30,000 रुपये मानधनासह सखोल मार्गदर्शन देखील मिळणार आहे. सोबतच ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथे 21 दिवसांच्या बूट कॅम्पमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय तज्ज्ञांकडून पारंपरिक कृषी पद्धती तसंच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, ब्लॉकचेन, 3D प्रिंटिंग, ॲडव्हान्स फार्म ॲनिमल टेक्नॉलॉजी अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल प्रशिक्षण दिलं जाईल. शेती क्षेत्रासह साहित्य क्षेत्रासाठी देखील फेलोशिप देण्यात येणार असून ती शरदचंद्र पवार इन्स्पायर लिटररी फेलोशिप ह्या नावाने ओळखली जाईल. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी दर्जेदार साहित्य निर्मितीला चालना देऊन अभिरुची संपन्न समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यांचा हा वारसा कायम ठेवत आदरणीय शरद पवार साहेबांनी सातत्याने दर्जेदार साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिले. सध्या मराठी साहित्य विश्वाच्या कक्षा रुंदावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहे. यासाठीच शरदचंद्र पवार इन्स्पायर लिटररी फेलोशिप सुरू करण्यात येत आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून तरुण लेखकांना आर्थिक सहाय्यासोबतच लिखाणाचा दर्जा उंचावण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. या फेलोशिपसाठी महाराष्ट्रातील 35 वर्षे किंवा त्याहून कमी वयाचे मराठी भाषक युवा लेखक लेखिका अर्ज करू शकतील. यासाठी त्यांनी किमान 500 शब्दात आपली संकल्पना आणि 2000 शब्दांचे प्रकरण सादर करणे अपेक्षित आहे. मुदतीत आलेल्या प्रस्तावांची छाननी करून निवड समिती दरवर्षी 10 लेखकांची निवड करणार असून यामध्ये लेखिकांना समान संधी देण्यात येईल. फेलोंना पुस्तक लिहिण्यासाठी 1 वर्षाची मुदत मिळेल. या काळात त्यांना मार्गदर्शनपर सत्रांचेही आयोजन करण्यात येणार आहे. विशेष नमूद करण्याची बाब म्हणजे गरजेनुसार लेखकाला स्वतंत्र मार्गदर्शक नेमून दिला जाणार आहे. यासोबतच 1 लाख रुपयाचे वार्षिक मानधन देखील देण्यात येणार आहे. तिसरी फेलोशिप शिक्षण क्षेत्रात दिली जाणार आहे. या फेलोशिपचे नाव शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन. अनेक महान व्यक्तिमत्वांच्या अनमोल प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी प्रगती साधली. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब यांनी अशा व्यक्ती, संस्था यांच्या कार्याला सर्वार्थाने बळ दिले. तर आदरणीय शरद पवार साहेबांनी राज्यातील वाड्या वस्त्यांवर शिक्षण पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या ह्या कार्याला सलाम करण्यासाठी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन ही फेलोशिप सुरू करण्यात आली आहे. प्रभावी शिक्षण, प्रशिक्षण तसेच अद्ययावत तंत्रज्ञान व प्रयोगांच्या आधारे शिक्षण क्षेत्रास नव्या युगासाठी सज्ज करण्याची जिद्द बाळगणाऱ्या कृतिशील शिक्षकांना ही फेलोशिप देण्यात येणार आहे. शेती आणि साहित्य क्षेत्रासाठी देण्यात येणाऱ्या फेलोशिपची घोषणा 8 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू करण्यात आली असून आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवशी म्हणजे 12 डिसेंबर 2021 रोजी त्या प्रदान करण्यात येतील. तर शिक्षण क्षेत्रासाठीची फेलोशिप 12 डिसेंबर रोजी घोषित करण्यात येणार असून ती 20 कृतिशील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणार आहे. या सर्व फेलोशिपसाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि MKCL फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. ह्या फेलोशिपसाठी इच्छुक असणाऱ्यांनी www.sharadpawarfellowship.com या वेबसाईटवर विहित मुदतीत अर्ज सादर करायचे आहेत. आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण तरुणी या फेलोशिपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील आणि त्यातून भविष्यातील समृद्ध आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
धन्यवाद सुप्रियाताई. यानंतर मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. माननीय साहेब, माननीय श्री उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय श्री अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय रश्मीताई ठाकरे, माननीय श्री दत्तात्रय भरणे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय श्री बाबा कल्याणी व्यवस्थापकीय संचालक भारत फोर्ज, माननीय श्री विजय शिर्के व्यवस्थापकीय संचालक बीजे शिर्के कन्स्ट्रक्शन्स, माननीय श्री अतुल किर्लोस्कर चेअरमन किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, माननीय श्री समीर मेहता चेयरमैन टोरेंट फार्मास्यूटिकल्स, माननीय श्री दीपक छाबरिया व्यवस्थापकीय संचालक फिनोलेक्स केबल्स लिमिटेड, माननीय श्री राजेंद्र बारवाले व्यवस्थापकीय संचालक महिको सीड्स, माननीय श्री जगन्नाथ शिंदे अध्यक्ष ऑल इंडिया ऑर्गेनाइजेशन ऑफ केमिस्ट एंड ड्रगिस्ट, माननीय श्री वेंकट रामानन माजी व्यवस्थापकीय संचालक सर दोराबजी डाटा ट्रस्ट, माननीय श्री प्रतापराव पवार चेयरमन व व्यवस्थापकीय संचालक सकाळ पेपर्स, माननीय श्री रमेश थोरात अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँक, माननीय पौर्णिमाताई तावरे यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील व्हाइस चांसलर MPKV राहुरी, माननीय विठ्ठल मनियार, ऑनरेबल माइकल इरकिल एग्रीकल्चरल काउंसलर डच एम्बसी, माननीय मैथ्यू जोसेफ कंट्री डायरेक्टर AIF, माननीय राजेंद्र बारवाले, माननीय उषा जहेर, माननीय संतोष भोसले या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. सर्वांचे हार्दिक स्वागत. पाहुण्यांचा सत्कार समारंभ आता होत आहे. सर्वप्रथम मी अजितदादा यांना विनंती करते की त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करावा. धन्यवाद दादा. यानंतर मी राजेंद्र पवार यांना विनंती करते की त्यांनी माननीय अजितदादा
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करावा. धन्यवाद दादा. यानंतर मी माननीय सुप्रियाताई यांना विनंती करते की त्यांनी पुढील सत्कार करावे. सर्वप्रथम माननीय प्रतापराव पवार, माननीय दीपक छाबरिया, माननीय जगन्नाथ शिंदे, धन्यवाद ताई. यानंतर मी माननीय राजेंद्र पवार यांना विनंती करते की त्यांनी पुढील सत्कार करावे. माननीय बाबा कल्याणी, माननीय दत्तात्रय भरणे, माननीय नीलमताई गोरे, माननीय विजय शिर्के, माननीय अतुल किर्लोस्कर. धन्यवाद दादा. यानंतर मी अजितदादांना परत विनंती करते की त्यांनी पुढील 3 सत्कार करावे. माननीय व्यंकट रामानन, सत्कार मूर्तींनी कृपया पुढे यावे व्यासपीठावरती. अरे तिथं. माननीय संतोष भोसले, and Honorable Matthew Joseph. धन्यवाद दादा. यानंतर माननीय सुप्रियाताई यांना विनंती करते की त्यांनी पुढील सत्कार करावे. माननीय उषा झेहर, माननीय राजेंद्र बारवाले, ओके ठीक है, माननीय माइकल इरकल, धन्यवाद ताई. या पुढील सत्कारांसाठी मी माननीय राजेंद्र दादा यांना विनंती करते. माननीय पूर्णिमाताई तावरे, डॉक्टर प्रशांत कुमार पाटील, माननीय रमेश थोरात, हां चालेल, माननीय विठ्ठल मनियार, बोलू का वरती? चालेल, धन्यवाद. यानंतर मी माननीय अतुल किर्लोस्कर, एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत. व्यासपीठावरचे मान्यवर श्री शरदराव, अजितदादा आणि माझे मित्रांनो, उद्धव ठाकरे, मला फार आनंद होतो इथे येऊन आपल्यासमोर 2 शब्द बोलायच्यासाठी, कारण की हे काम जेव्हा मी बघितलं ते इतकं मोठं काम आहे आणि 50 वर्षाचं काम आहे. त्याच्यात आमचा फार छोटा भाग आहे. एक आत्ता बायोडिझलचा जनरेटिंग सेट गजानन पाटील ह्यांच्यासोबत आम्ही त्या नवीन इनोव्हेशन सेंटरमध्ये दिलेला आहे. पण त्याचं पुढं त्याची प्रगती खूप होऊ शकते आणि मला हा पण आनंद होतो आहे की पवार साहेबांचा पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे बरीचशी प्रगती होऊ शकेल ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये. एवढे 2 शब्द बोलून मी धन्यवाद. धन्यवाद. यानंतर माननीय बाबा कल्याणी MD भारत फोर्ज यांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करते. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्री शरदचंद्र पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे,
श्रीमती रश्मिताईजी ठाकरे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, माननीय खासदार सुप्रिया सुळे, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्रजी पवार, माझे मित्र श्री अतुल किर्लोस्कर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथं जमलेले बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात प्रथम जसं अतुलने मगाशी सांगितलं 50 वर्षाचा हा एक चमकदार प्रवास जो ADT बारामती फाउंडेशनने केलेला आहे, जिथं एक ड्राउट प्रोन एरिया अशी होती बारामतीमध्ये, तिथं एक क्रांती घडवून आणलेली आहे ॲग्रिकल्चरमध्ये. आणि ही आमच्या साहेबांची मोठी विजन, सगळ्यात मोठा असा विजन बघणारा माणूस जर आपल्या महाराष्ट्रात असेल तर ते आपले साहेब. आणि आज जेव्हा हे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालं माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाती, आणि आम्हाला तिथं जाऊन आत थोडा वेळ बघायला मिळालं, वेगवेगळ्या लॅबॉरेटरीज ज्या आहेत, वेगवेगळं काम जिथं ते चालतं आहे आणि पुढचा काय प्रवास त्यांचा होणार आहे, श्री राजेंद्र पवारने सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलं. 3-4 गोष्टी मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. पहिलं म्हणजे हे इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरमध्ये जी डिजिटल टेक्नॉलॉजीचा प्रयोग सुरू होणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, सेन्सर्स म्हणा, इंडस्ट्री 4.0चे प्रयोग, हे सगळं एक मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचं कन्व्हर्जन्स व्हायला लागलं. 10, 15, 20 वर्षापूर्वी आपल्याला वाटायचं टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त इंडस्ट्रीमध्ये असते आणि ॲग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजीचा फार प्रयोग होत नाही. पण खरं म्हणजे आज आपण जर पाश्चात्य देशात गेला तर आपल्याला दिसेल की सगळ्यात मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा प्रयोग आज ॲग्रिकल्चरमध्ये होतो. राजेंद्र पवारने सांगितलं की चीनमध्ये, मला आकडा माहिती नाही, पण आपण म्हटला की 100तले 40 लोक उद्योजक बनतात, ते ॲग्रिकल्चर रिसर्च करतात, आणि आपल्याकडं फक्त 5 किंवा 6च बनतात. तर हा एक मोठा फरक आहे. तो फरक इथनं निघून जायला पाहिजे. त्यासाठी ॲग्रिकल्चर एरियामध्ये रिसर्च करणं, नवी टेक्नॉलॉजी वापरणं हा एक फार मोठा त्यातला भाग होणार आहे. तर ही आनंदाची गोष्ट आहे की आज ADT बारामती फाउंडेशनने त्यांचं इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरचं आज उद्घाटन केलं. मोठ्या प्रमाणात तिथं टेक्निकल सुविधा आहेत आणि हे असं जर पुढं होत गेलं आणि त्यातनं एक मोठी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी तयार झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणात प्रोफेसर्स, डॉक्टर्स, PhD स्टुडंट्स वगैरे काम करायला लागले, तर आपल्या देशात जे मोठं मनुष्यबळ आहे ते सगळं आज ॲग्रिकल्चरमध्ये आहे. आणि आपण त्या ॲग्रिकल्चरच्या मनुष्यबळाला आपण गावात म्हणजे शहरात आणतो आहे आणि त्याला कन्स्ट्रक्शन कामाला काम करायला लावतो. हे खरं म्हणजे मनुष्यबळ आपण ॲग्रिकल्चरमध्ये जर वापरलं तर आपल्या देशाची प्रगती आणि उन्नती फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते. आणि म्हणून ही एक चांगली गोष्ट आज मला बघायला मिळाली आणि मला आनंद आहे की आपण मला इथं आज बोलवलं आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. यानंतर माननीय अजितदादा यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आदरणीय पवार साहेब,
राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सौभाग्यवती रश्मिताई ठाकरे, अनेक उद्योगपती इथं उपस्थित आहेत, ते सर्व मान्यवर उद्योगपती, लोकप्रतिनिधी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण इथं आलात, ते संस्थेचे चेअरमन माननीय राजेंद्रजी पवार, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व निमंत्रित पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडासा उशीर झालेला आहे त्याच्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. आपण ज्या काही फिल्म दाखवल्यात त्याच्या निमित्तानं साधारण गेल्या 50 वर्षामध्ये कृषी विकास प्रतिष्ठान, विद्या प्रतिष्ठान आणि ह्या वेगवेगळ्या संस्था ज्या आदरणीय पवार साहेबांनी उभ्या केल्या त्याच्याबद्दलची माहिती आपण सगळ्यांनी घेतलेलीच आहे. आज खरं तर मी तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, रश्मिताई ठाकरे आणि सर्व उद्योगपतींचं, इथं आलेल्या सर्व मान्यवरांचं बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. मला काही अडचण होती मुख्यमंत्री महोदयांना येण्याच्या करता, परंतु आम्ही फारच सर्वांनी आग्रह केला आणि त्यामुळे मुख्यमंत्री आले. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार देखील मानतो. आज धनत्रयोदशी, 2 दिवसांनी दिवाळी आहे आणि आजची धनत्रयोदशी आणि येणारी दिवाळी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांनाच देतो. येतानाच विमानतळावरून येत असताना मी 20 मिनिटामध्ये त्या दोघांना बारामतीची साधारण माहिती देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांची ही दुसरी ट्रिप आहे, दुसऱ्यांदा राज्याचे प्रमुख म्हणून ते ह्या भागामध्ये आलेले आहेत आणि ताई तर पहिल्यांदाच आलेले आहेत. अनेक मान्यवर उद्योगपती अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी बारामतीला भेटी दिलेल्या आहेत. कशा पद्धतीनं बारामती बदलत गेली, शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील कसे आमूलाग्र बदल इथं होत गेले. ज्यांच्या घरामध्ये शिक्षण कधी पाहायला मिळालं नाही अशांची मुलं मुली हे कसं दर्जेदार शिक्षण घ्यायला लागले आणि समाजातल्या सर्व घटकाच्या करता करण्याचा प्रयत्न पवारसाहेबांनी या निमित्तानं केला आणि त्याला सर्वांनी साथ दिली, म्हणून इथपर्यंतचा टप्पा आपण पार पाडला आहे. आज देखील हे दोन्ही सेंटर उभी करत असताना खूप काही वेगवेगळ्या अडचणी आल्या, ज्याचा उल्लेख आमचे बंधू राजेंद्र पवारांनी केला, परंतु त्याच्यात खूप जणांचं योगदान आहे. खूप जणांनी कष्ट घेतले, मेहनत घेतली, वेळ दिला आणि त्याच्यामुळे हे सगळं उभं राहिलेलं आहे. आता ज्या उद्देशाने हे सगळं उभं केलेलं आहे तो देखील उद्देश चांगल्या प्रकारे सफल झाला पाहिजे. आत्ताच मला मुख्यमंत्री म्हणत होते की हे इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर हे आपल्याला अधिक कसं वेगवेगळ्या भागामध्ये करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न हा झाला पाहिजे. ते त्यांच्या भाषणामध्ये त्याच्याबद्दल अधिक विस्तृतपणे बोलतील. मी त्याबद्दल अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, पण एक गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना आजच मी आमच्या बंधूंचं भाषण ऐकत होतो. दिवाळीचा सण होता आणि आज गाडी इतकी जोरात होती की काय मला कळलंच नाही. समोर मी बसलोय, साहेब बसलेत, सुप्रिया बसलेत, पण बाबा थांबायलाच तयार नव्हता. अरे म्हणलं बाबा, आपल्याकडनं कामं कुणाकडनं करून घ्यायची असेल तर पार त्याचा उभं आडवं करून त्याच्याकडनं कसं काम होणार. काम थोडं गोड बोलून, थोडं गोंजरत एखादा चिमटा काढत पण सारखे इकडे चिमटे इकडे चिमटे आलं. म्हणलं काय झालंय काय आज, पण जाऊ दे, आता जास्त बोलत नाही कारण दिवाळीचा सण आहे, मोठे बंधू पडतात त्याच्यामुळं. पण जे काही नोंद घ्यायची ते बंधुराज घेतलेली आहे एवढंच सांगतो. आणि जेवढं करता येणं शक्य असेल तेवढं मुख्यमंत्री नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असतात आणि ते करण्याचा आम्ही सगळेजण निश्चितपणे प्रयत्न करू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमच्या मोठ्या बंधूंना पण देऊ इच्छितो. इथून पुढच्या काळामध्ये एकंदरीतच आज उद्घाटन होत असलेले आहे दोन्ही सेंटरच्या माध्यमातून
आपलं विद्यार्थी युवकांच्या मध्ये ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची आवड निर्माण करू शकलो आणि आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींकडे असं का घडलं या नजरेतनं पाहण्याची सवय निर्माण करू शकलो तर ते मोठं यश राहणार आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळं हे इनोव्हेशन सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल अशा प्रकारचा विश्वास मी ह्या निमित्तानं व्यक्त करतो. राजकीय विचारधारा राजकीय मतं काही असली तरी पवारसाहेबांनी गेल्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्रामधले देशामधले अनेक नेते अनेक मान्यवर मग राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील उपराष्ट्रपती असतील अर्थमंत्री असतील इतर खूप मान्यवरांना अनेक मुख्यमंत्री असतील त्यांना आपण इथं निमंत्रित केलं. त्यांना इथं आपण काय करतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आज देखील आपल्याला नेहमीच चांगल्या प्रकारचं सहकार्य उद्धवजी ठाकरे साहेबांचं असतं. थोडंसं या 2 वर्षाच्या काळामध्ये करोनाचे सावट इतर संकटं अनेक त्या ठिकाणी आली परंतु त्या संकटावर मात करत करत राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न हा त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे आणि त्यात महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय सहकारी उत्तम पद्धतीनं साथ देतात. वेळोवेळी पवारसाहेब त्याला मार्गदर्शन त्या महाविकास आघाडीला करण्याचा प्रयत्न करत असतात. या प्रकारे आपण पुढे चाललो आहे. मी अधिक बोलत नाही कारण बराच कार्यक्रम तसा लांबलेला आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि यांनी उभारलेल्या इनोव्हेशन सेंटर प्रकल्पाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. सन्माननीय मुख्यमंत्री तसंच सौभाग्यवती रश्मिताई आणि इतर सर्व उद्योगपतींचा आपण सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दाखवली त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. हे दिवाळी आणि नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना अतिशय आनंदाचं जावं अशा प्रकारचे सदिच्छा देऊन मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर माननीय साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी, सौ ठाकरे, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सरकारी बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना एक प्रकारचा आनंद देणारा कार्यक्रम आहे. दिवाळीची सुरुवात होते आणि त्यावेळी एका चांगल्या गोष्टीचं स्मरण आपल्याला होतं आहे. 50 वर्षाच्या पूर्वी काही सहकार्यांना बरोबर घेऊन 2 संस्थांची स्थापना बारामतीमध्ये केली. त्या 2 संस्था म्हणजे कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रकाशन. एकीचा सर विद्या प्रतिष्ठानचा सगळा जोर हा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणावर होता. प्राथमिकपासून उच्च शिक्षणाची सुविधा कशी देता येईल याच्याकडे होता आणि मला आनंद आहे की आज त्या ठिकाणी 30 ते 35 हजार मुलं मुली शिकत आहेत आणि त्या संस्थेचा नावलौकिक राज्यामध्ये एक उत्तम संस्था म्हणून आहे. आणि त्याच वेळेला दुसऱ्या एका संस्थेची स्थापना केली, तिला आज 50 वर्ष होत आहेत आणि ती म्हणजे कृषी विकास प्रतिष्ठान. मला आठवतं आहे की त्यावेळेला माझ्याबरोबर 2 ऑस्ट्रेलियन भगिनी काम करायच्या. कमलाकांत पाटील जवाहर म्हणून आमचे एक सहकारी होते, ते काम करायचे आणि आणखीन 1-2 लोक होते. आम्ही सगळ्यांनी मिळून या कामाची सुरुवात केली, शून्यातनं केली. पण आज एका उंचीवर जाऊन आपण पोचलो आणि एक शेतीच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं काम करणारी संस्था म्हणून आज या संस्थेचं नावलौकिक झालेलं आहे. हा 50 वर्षाचा प्रकार आहे. कृषी विकास प्रतिष्ठानचा निर्णय घेत असताना
दोन गोष्टी माझ्याकडे होत्या, माझ्यासमोर होत्या. एक, या सगळ्या भागामध्ये महत्त्वाचा प्रश्न होता आणि म्हणजे पाणी, दुष्काळ. तर थेंब न थेंब पाण्याचा वापर कसा करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून या कामाची सुरुवात झालेली होती. आणि दुसऱ्या बाजूनं शेतीवरचा भर कसा कमी करता येईल यासंबंधीचा विचार आम्ही त्या ठिकाणी करत होतो. आत्ताच बाबासाहेब कल्याणजींनी सांगितलं की शेतीवर अधिक लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण त्याला एक दुसरी बाजू आहे की भारतासारख्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये एकंदर शेतीवर अवलंबून असलेले कुटुंबातले घटक आणि त्या घटकांचं संवर्धन करण्याची जबाबदारी घेणारी शेती याचा कुठं समन्वय आहे का? आज देशामध्ये 81% शेतकरी असे आहेत की ज्यांचं जमिनीचं क्षेत्र हे 2 हेक्टरच्या आत आहे आणि त्यातल्या 60% पाणी शेतीला खाचीचं पाणी नाही. आणि खाचीचं पाणी नसली अशी शेती ती 2 ते 4 एकर त्याचं घर चालू शकणार नाही. आणि त्यामुळं शेतीवरचा भर कमी, भार हा कमी करायला पाहिजे. पण तो करत असताना शेती पोषक जे इतर क्षेत्र आहेत, व्यवसाय आहेत, त्याच्याशी त्याची जवळीक कशी करता येईल याचा विचार करून पुढचे निर्णय घेतले पाहिजेत. आणि त्यासाठी सातत्यानं आज विचार केला जातो आहे. आज आपण या ठिकाणी जे सेंटर उघडलं हे महत्त्वाची संस्था आहे. ही इन्क्युबेशन म्हणजे विशेषतः संशोधनाच्या क्षेत्रात काम करणारी मुलं आणि आत्मविश्वासानं पुढं काहीतरी नवीन कल्पना घेऊन त्या कल्पनेला उद्योगाचं स्वरूप देण्याची दृष्टी असलेली मुलं मुली यांना प्रोत्साहित करायचं, त्यांना मदत करायची, विविध संस्थांची साथ त्यांना मिळवून द्यायची आणि त्यामधून एक प्रकारचे उद्योजक तयार करण्याच्याबद्दलची काळजी ही घ्यायची. हे सूत्र आज आजच्या या नव्या कल्पनेमध्ये आहे, संकल्पामध्ये आहे. मला अतिशय आनंद आहे की आज हे जे सेंटर या ठिकाणी आपण उभं केलं, अक्षरशः थोड्या दिवसामध्ये अडचणी होत्या, कोविड होता, पण संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, त्यांची सगळी टीम यांनी अहोरात्र कष्ट केले, एक चांगली दृष्टी दिली, याचं ज्ञान जनाच्या सगळ्यांशी सुसंवाद साधला आणि एक उत्कृष्ट अशा प्रकारची संस्था आज या ठिकाणी उभी राहिलेली आहे. माझी विनंती आहे की आज शक्य होईल करायला माहिती नाही, पण कधीतरी पुढच्या 10-15 दिवसामध्ये ज्यावेळी संस्थेचे चालक सांगतील त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय या ठिकाणी केलं जाणार आहे आणि आपल्या मुलांचं भवितव्य कसं उज्ज्वल होणार आहे यासाठी त्याची पाहणी करण्याची कामगिरी ही आपण या ठिकाणी अवश्य करावी. हे सेंटर माझी खात्री आहे की महाराष्ट्रातल्या अनेक शैक्षणिक संस्थेत मी जातो, संशोधन करणाऱ्या संस्थेमध्ये जात असतो. या सगळ्यामध्ये जे काही चांगलं आहे ते या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो पुढे न्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझी खात्री आहे की या सगळ्या प्रयत्नातून एक प्रकारचं नवीन वर्ग तयार झाल्याशिवाय राहणार नाही. अपेक्षा ही आहे की अलीकडच्या काळामध्ये उत्तम स्टार्टअप कंपन्या ह्या पुढे यायला लागलेल्या आहेत आणि ही कुवत खेड्यापाड्यातल्या मुलांच्यात सुद्धा आहे आणि त्यालाच प्रोत्साहन द्यायचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे. माझी खात्री आहे की या सगळ्या मुलं काही वर्षामध्ये एक प्रकारचं परिवर्तन झालेलं चित्र हे आपल्या सगळ्यांना मिळालं. कृषी विकास प्रतिष्ठान याचं एक वैशिष्ट्य आहे
की तर सतत काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो, नाविन्यावर भर दिला जातो. जागतिक समस्या लक्षामध्ये घेऊन आणि काळाची पावलं लक्षामध्ये घेऊन या संस्थेनं नाविन्यपूर्ण गोष्टी ह्या सतत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याला मला आनंद आहे की आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा या ठिकाणी साथ आणि सहकार्य दिलेले आहे. आज कृषी विकास प्रतिष्ठाननी भारताच्या बाहेरच्या काही चांगल्या संस्थांशी संपर्क नातं हे जोडलेलं आहे. आज जगामध्ये पाण्याच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा देश म्हणजे इस्रायल, त्याच्याशी आपला संवाद आहे. त्याच्याबरोबरच आपण नेदरलँड की जो दुधाच्या दृष्टीनं, फळांच्या दृष्टीनं, फुलांच्या दृष्टीनं जगातला एक अत्यंत महत्त्वाचा देश आहे, त्यांच्याशी आपलं नातं जोडलेलं आहे. आपले विद्यार्थी तिथे शिकायला जातात, त्याच्यानंतर व्यवसायात करतात. एक प्रकारचा बदल आपण त्या ठिकाणी पाहतो आहे. त्याच्याशिवाय कॅनडाचं टोरंटो युनिव्हर्सिटी या सगळ्या क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचं काम करणारी, त्यांच्याशी आपण एक प्रकारची जवळी केलेली आहे, त्यांची मदत घेतो. आणि तशीच आपल्या देशातली IIT कानपूरसारखी संस्था, त्यांच्याशी आपण आपली नाळ जोडलेली आहे. त्यामुळे देशातल्या उत्तम संस्था आणि जगातल्या उत्तम संस्था आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान हे आमच्या इथल्या अध्यापक आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत आणण्याच्या दृष्टीनं आज या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. त्यामुळं त्याचा पाठीमागचा जो हेतू आहे तो पूर्ण चालला गेलेलं चित्र आपल्याला लवकरच बघायला मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा आज या ठिकाणी मी करतो. या सगळ्या संस्थेला, या नव्या सेंटरला आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला त्याचं नाव कोणाला द्यायचं. आणि आम्ही निर्णय हा घेतला की डॉक्टर अप्पासाहेब पवारांचं नाव याला द्यायचं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की ते उभं आयुष्य त्यांनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना कशा येतील, संशोधन कसं व्हावे, शेतकऱ्याला प्रोत्साहित कसं करता येईल, त्याच्याशी बांधिलकी ठेवण्याचा प्रयत्न हा शेवटपर्यंत त्यांनी केलेला होता. आणि त्यामुळं जर नाविन्य आणि संशोधन या संदर्भातलं काम करणारी एखादी संस्था ही इथं उभी करायची असेल तर अप्पासाहेबांच्याशिवाय दुसरं नाव त्या ठिकाणी असू शकत नाही. आणि म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख आम्ही आज या ठिकाणी केलेला. आणखी एका गोष्टीचा विचार आम्ही करतो आहोत, ज्याचा थोडा बहुत उल्लेख काय आमच्या मित्रांनी केला. आणि तो म्हणजे आता एक नवीन काम उभं करायची कल्पना आहे. विद्या प्रतिष्ठान आणि इतर या दोघांच्या विचारातून आणि प्रामुख्यानं ते विद्या प्रतिष्ठानमध्ये होईल. आणि ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर. आज जगामध्ये हा एक नवीन विचार आलेला आहे. आणि या विचाराच्या माध्यमातून मग शेतीचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, व्यापाराचं क्षेत्र असो, संशोधनाचं क्षेत्र असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल करण्याची कुवत ज्या विचारामध्ये आहे, ज्या संकल्पनेमध्ये आहे, त्या संकल्पनेवर आधारित अशा प्रकारचं केंद्र या परिसरामध्ये उभं करावं या दृष्टीने आम्ही विचार करतो आहोत. अनेकांशी बोलतो आहोत, देशातल्या जाणकारांशी बोलतो आहोत, देशाच्या बाहेरच्यासुद्धा या क्षेत्रातल्या जाणकारांशी बोलतो आहे. आणि त्या सगळ्यांच्याशी सुसंवाद साधून एकदा संकल्पना तयार झाली त्यानंतर हे एक नवीन एक दालन विद्यार्थ्यांच्यासाठी या ठिकाणी सुरू होईल. या दृष्टिकोनातून आम्ही काळजी घेतो आहे. एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. हे सगळं उभं करण्याच्यासाठी अनेकांनी आज हातभार लावला. मगाशी बोलताना अतुल किर्लोस्कर म्हणले की इथल्या एका कामाला त्यांनी हातभार लावला आणि आपली हातभार हा छोटा लावला. ते त्यांनी आत्ता सांगितलं तर खरं आहे, पण त्यांचं अज्ञान आहे. आणि त्याचं अज्ञान हे याच्यासाठी मी सांगतो की 50 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी या संस्थेची स्थापना केली आणि आम्ही पाणी साठवायला लागलो, तर पाणी साठवलेलं शेतात कसं न्यायचं
हा प्रश्न आमच्यापुढे होता. आणि अशीच चर्चा करत असताना आमचे मित्र चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी बोलत असताना रकाकीमध्ये शंतनुराव त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारलं काय चाललं आहे, कशासाठी चर्चा. त्यांनी सांगितलं हा विषय. त्यांनी माझा आई लिहिली नाही. पाणी बाहेर काढायला इतर कोणाला कशाला विचारता, काय करता तुम्ही, कसं काम करता, कसे फादर तलाव, मला येऊन बघायचं म्हणजे. आणि एक दिवशी ते इथं बारामतीला आले आणि आल्यावर त्यांनी काम बघितलं आणि जाऊन मला बाजूला घेऊन सांगितलं की माझ्याकडून 200 इंजिन्स ही दिली जातील आणि त्याची जी कॉस्ट आहे त्या कॉस्टच्या 50% किंमत फक्त आम्ही घेऊ आणि ह्या कामाला आम्हाला प्रोत्साहित करायचं आहे. 200 इंजिन शंतनुरावांनी न मागता या ठिकाणी दिली. त्यामुळे आमचं काम लहान असं म्हणू नका. किर्लोस्करांचं योगदान महाराष्ट्रावर प्रचंड आहे आणि ते आम्ही त्याचं विस्मरण कधी करू शकत नाही. मी काय अधिक बोलून या ठिकाणी आपला वेळ घेत नाही. सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांची मदत, स्थानिक लोकांची साथ आणि संस्थेमध्ये काम करणारे, मिशनरी पद्धतीनं काम करणारे आमचे सगळे सहकारी, या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपण ही उंची गाठली. आपण असंच पुढे जात जाऊ आणि लोकांचं जीवन बदलण्याची काळजी ही घेत जाऊ, अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला संबोधित करायची विनंती करतो. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी आपले उद्घाटनपर भाषण करावे. आदरणीय पवारसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, अजितदादा आपण सांगितलं की मला यायला अडचण होती. ती अडचण काय ती पण सांगून टाकतो. नाही, गेले काही दिवस म्हणजे 2-4 दिवस माझे पाय धरलेत. म्हणजे कोणी पाय धरावे तेवढा मी काय मोठा झालेलो नाही, आपले आपणच धरले. आणि म्हणून थोडं आपण बघत असेल की चालायला आणि उभं राहायला थोडासा एक म्हणजे असं उभं राहायला कधी मी डगमगत नाही, कधीच डगमगलो नाही आणि डगमगणार पण नाही. पण या कार्यक्रमाचं उद्दिष्टच ते आहे की तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं कसं राहावं ही दक्षता ही संस्था घेते. म्हटलं मग जायलाच पाहिजे. मुळामध्ये पवारसाहेबांसारखा एक तरणा बाण नेता सुप्रिया, तू खरं सांगितलंस की खोटं? मला तर वाटतं खोटंच आहे. सहस्त्रचंद्र दर्शन, ज्याने विकासाचा सूर्य दाखवला आणि अजूनही थांबायला तयार नाहीत. मी बघत होतो, ही माझी दुसरी खेप बारामतीत येण्याची. त्याही आधी आलो होतो तेव्हा शेतीचं प्रदर्शन होतं. मग तेव्हा सगळे ते तुमचे शेतीतले वेगवेगळे प्रयोग दाखवले, घोड्यातले वेगवेगळे प्रकार दाखवले आणि आज हे आधुनिक सगळं. विशेष म्हणजे पवारसाहेब नेतृत्व करतात, महाराष्ट्राचं करतायत, ह्या सगळ्या संस्थांचं करतायत. पण सगळे पवार कुटुंबीय अत्यंत तळमळीने त्याच्यामध्ये मनापासून काम करतात. म्हणजे मला ते विसूभाऊ बापटांचं आहे ना, कुटुंब रंगले काव्यात ना, तसं पवार कुटुंब एका ध्यासामध्ये रमलेलं आहे की विकासाचा ध्यास. विकास विकास आणि विकासाच्या पुढे काय विकास. ही गोष्ट खरी आहे की राजकारणामध्ये टीकाकार असतात, असलेच पाहिजेत. आम्ही सुद्धा इतके वर्ष होतोच तुमचे टीकाकार. पण टीका करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जगजाहीर आहे, शिवसेना प्रमुख आणि पवारसाहेबांची मैत्री. आणि ते मला मरे कधी सांगायचे की अरे खरंच एकदा ते बारामतीत जाऊन ते शरद बाबू काय करतात ते बघायला पाहिजे.
ही एक जी वृत्ती असते ना, की ठीक आहे राजकारणामध्ये आपण एकमेकात पटत नाही पटत, पण राजकारणात पटत नाही म्हणून तुम्ही चांगलं काम जे करतात त्याच्यामध्ये अडथळे आणणं हे काय आपलं राजकारण असू शकत नाही, आपली संस्कृती असू शकत नाही, आपल्यावरचे संस्कार नाही आहेत. जे काय आपण चांगलं करतात, हां ठीक आहे, अगदी पाठिंबा जरी देता येत नसला तरी त्याच्यामध्ये विघ्न तरी आणू नये. विघ्न संतोषी खूप आहेत, पण त्या विघ्न संतोषींना शेवटी मिळतं काय? जो आनंद या कामामध्ये मिळतो तर त्या विघ्न संतोषींना आनंद हा शब्दच त्यांच्या आजूबाजूला सुद्धा कधी फिरकणार नाही. एक ध्यास जो असतो की तरुणांमध्ये कल्पना असतात, कल्पनेला पंख फुटण्याचं ते वय असतं, आणि तुमच्या म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत जे नेमकं हेच काम करतं, जे कोणीतरी करायला पाहिजे की त्या पंख तर फुटलेत, फुलपाखराला सुद्धा पंख फुटतात, काही ठिकाणी वाळवीला सुद्धा पंख फुटतात, पण त्या पंखांमध्ये भरारी मारण्याचं बळ, गरुडाचं बळ देण्याचं काम ह्या संस्था करत असतात. की आहे कल्पना सुंदर आहेत, नवीन नवीन कल्पना आहेत, जमाना बदलतोय, बदल घडत असतो. मगाशी जे वाक्य होतं ना, जिद्द पाहिजे, बदल सगळीकडे घडू शकतो. मी आता मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणामध्ये सुद्धा एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्ही सुद्धा उघडलं होतं 25-30 वर्ष. नाही, कारण त्याला इन्क्युबेशनला मराठीत म्हणतात उबवणी केंद्र, बरोबर ना? आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली, पुढे काय झालं तुम्ही बघतात. अशाही काही गोष्टी घडतात, ते घडत असतात. ठीक आहे, आपलं काम आपण आपलं कर्तव्य केलं, पुढे काय करायचं याचं त्यांनी ठरवायचं असतं. पण विशेष म्हणजे मला स्वतःला एक भाग्याचा क्षण मी माझ्या आयुष्यातला मानतो की देशातलं सगळ्यात मोठं हे सेंटर, त्याचं उद्घाटन, त्या उद्घाटनाच्या पाठीवरती माझं नाव आपण टाकलं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. म्हणजे किर्लोस्कर साहेबांनी सांगितलं की थोडाफार हातभार लागला, माझं तर काहीच नाही लागलेला. माझं तर रिबिन किंवा ते बटन दाबायला जेवढं लागलं तेवढंच हातभार लागलेला आहे, बाकी काही लावलेलं नाही. आणि 50 वर्षापूर्वीची बारामती काय होती, आपण काही काही गोष्टी ऐकत असतो की दगडाला सुद्धा पाजर फुटेल. पवार साहेब, तुम्ही दगडाला पाजर फोडून दाखवलात, दगडाला पाजर फोडून दाखवलात. बाकी म्हणजे खूप असतं की परदेशात जाणारे अनेक जातात, अभ्यासाला परदेशात जाणारे असतात, अभ्यास करतात की नाही देव जाणे, पण केलेला अभ्यास केला असेल तर तो आपल्याकडे आणायचं काय करणार? सगळा नन्नाचा पाडा आपल्याकडे आहे, हे होत नाही, ते होत नाही, ते होत नाही, मग येणंच कशाला? पण परदेशात जाऊन तिथल्या गोष्टी माझ्याकडे झाल्याच पाहिजेत, कोणीतरी केल्या पाहिजेत. कोण करणार? नाही, मीच करणार. ही वृत्ती ही फार महत्वाची आहे की काय हो, परदेशाचं इकडे येऊन परदेशाचं गुणगान गायचं, काय तिकडे असं आहे, काय तिकडे तसं आहे. अरे ठीक आहे. म्हणजे मला सहज आता गंमत म्हणून आठवलं की काही वर्षांपूर्वी मी लंडनला गेलो होतो सुट्टीमध्ये, मुलं लहान होती, आणि ते बकिंगहॅम पॅलेसमध्ये चेंज ऑफ गार्ड्स तो कार्यक्रम असतो, ते बघायला जग लोटतं. आणि त्या गर्दीमध्ये आम्ही थोडं अडकलं, गाडी थोडी थांबली, टॅक्सी होती, समोरनं मराठी माणसं येत होती, कळत असते मराठी माणसं आपली आली की लांबून सुद्धा कळतातच आपली, नाही आपलेपणामुळे आले तर नेमकं मला ओळखणार होता. त्यांनी काय सांगावं, त्या पॅलेसकडे हात दाखवला, अहो असं आपल्याकडे कधी होणार? अरे बकिंगहॅम पॅलेस काय संबंध, असं कधी होणार? आता बोलायचं काय? म्हणतं झालं असतं, आपण घालवलं नसतं इंग्रजांना, हे झालं असतं. मग त्याला पुढे सांगितलं की त्यानं जर काय घालवलं नसतं ना तर अशीच थंडी आपल्याकडे पण पडली असती. तर काय बोलायचं यांच्यासमोर? पण हे परदेशात जाऊन जे जे चांगलं ते माझ्या इकडे झालं पाहिजे, आणि ते करण्यासाठी तुम्ही खरंच आटोकाट प्रयत्न करतात, आणि एका दर्जावरती, एका उंचीवरती हे सगळं कार्य आणलेलं आहे. मला अभिमान आहे, नक्कीच अभिमान आहे. मगाशी गाडीतून येताना अजितदादा सांगत होते की पुण्यानंतर बारामती एक नंबर 2चं केंद्र बनेल. माझं तर मत आहे शिक्षणाचं, राजकारणाचं पण आहेच. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इकडे शिकवल्या जातात. आपण आपले मिळून धडा शिकवण्याचं काम करू. तर मला स्वतःला खात्री आहे की ज्या पद्धतीने पवार कुटुंब ह्याच्यामध्ये अक्षरशः तन मन धन वाहून घेऊन काम करतायत, तर केवळ राज्यातलंच नाही तर देशातलं सर्वोत्तम असं सेंटर आणि एक बारामती एक केंद्र हे
व्हायच्या वाटेवरती आहेच, ते लवकरात लवकर झाल्याशिवाय राहणार नाही हा मला आत्मविश्वास आहे. बाकी दादा, आपण आपल्या बंधूंच्या मनोगताबद्दल बोललात, ते तुम्ही दोघं ठरवा आणि मला सांगा. काय काय करायचं, काय काय बाकी मला सांगा. आणि त्यांनी आडकाठी केली तर माझ्याकडे या, म्हणजे मग मी पवार साहेबांकडे जाऊन ते करून घेतो. नाही, चांगल्या कामाच्या आड कधी येणार नाही. उगाच काही अडथळे असतील, लाल फिती असतील, तर लाल फिती असेल तर आपण कात्रीचं सेंटर काढू, ते लाल फिती पण कापून टाकू. आणि शेवटी महाराष्ट्र हा आपला महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे. आणि माझा महाराष्ट्र हा देशात तर सर्वोत्तम असलाच पाहिजे, पण जगात सर्वोत्तम होण्यासाठी जे जे काय करता येणं गरजेचं आहे ते आपल्याला सगळ्यांना मिळून करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे आणि करणारच. ही जिद्द घेऊन आपण पुढे जाऊया. असो, पुन्हा एकदा आपण मला ही संधी दिलीत आणि ह्या अप्रतिम अशा इमारतीचं, अजून इमारतीत मी गेलेलो नाही, पण त्याच्यासाठी पुन्हा मुद्दामून येणार आहे आणि माझ्या दोन्ही मुलांना घेऊन येणार आहे हे दाखवायला. संधी दिली त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. दिवाळी तशी सुरू झालेलीच आहे. काही जण म्हणतात फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे, आवाज येऊ द्या, पण धूर काढू नका. नाही, धूर काढू नका एवढ्यासाठी, कारण अजूनही करोना तसा गेलेला नाही आहे, म्हणून मी म्हटलं. तर सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर एकच मिनिट दादा. यानंतर मी माननीय सुनंदाताई यांना विनंती करते की त्यांनी माननीय रश्मिताई ठाकरे यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर आमच्या केव्हीके ट्रस्टनी रासायनिक कडून सेंद्रिय उत्पादनांची निर्मिती वाटचाल सुरुवात केलेली आहे. त्याचं लॉन्चिंगही माननीय रश्मिताई यांनी करावं. त्यात ऑर्गॅनिक मध आणि तूप याचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे तसेच आदरणीय साहेब माननीय अजितदादा व उपस्थित सर्व मान्यवरांचे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आभार. तसेच सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. सभागृहामध्ये उपस्थित सर्वांना विनंती आहे की प्रमुख पाहुणे आधी बाहेर पडतील सभागृहाच्या, तोपर्यंत आपण सगळ्यांनी आपल्या जागेवरतीच बसायचंय. सभागृहामध्ये उपस्थित सर्वांना विनंती आहे की कृपया कोणीही आपली जागा सोडू नये, सर्वांनी खाली बसून घ्यावे. झालं माझं. For centuries,